पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांचा धक्कादायक कारनामा पुढे आलाय। तानाजी शिंदेंनी आपली पिवळ्या दिव्याची पालिकेची कार वैयक्तिक कामासाठी थेट सातारा जिल्ह्यात नेली। एवढंच नव्हे तर या सरकारी कारचा गैरवापर करून शिंदेंनी एका जमिनीच्या वादात शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप होतोय। बघूया झी24 तासचा विशेष रिपोर्ट। पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांचा कारनामा। शिंदेंनी महापालिका हद्दीबाहेर थेट सातारा जिल्ह्यात नेली कार। शेतकऱ्यांना धमकवण्यासाठी महापालिकेच्या कारचा वापर। MH14 AS7 पिवळा दिवा असलेली ही कार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची। पण ही कार उभी आहे ती सातारा जिल्ह्यातल्या वडवाडी गावी। अतिरिक्त महापालिका आयुक्त तानाजी शिंदे यांनी ही कार वडवाडीला आणली असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। वडवाडी इथले संपत कदम आणि त्यांच्या कुटुंबाशी तानाजी शिंदे यांचा जमिनीवरून वाद आहे। याच वादातून शिंदेंनी वडवाडीत जाऊन संपत कदम आणि त्यांच्या कुटुंबियांना दमबाजी केली। त्यांच्या कौलारू घराची मोडतोडही केली। कदम कुटुंबियांवर दहशत बसवण्यासाठी तानाजी शिंदेंनी गुंडांचा वापर तर केलाच, शिवाय महापालिकेच्या गाडीतूनच गुंडांना घेऊन ते आले होते असा कदम यांचा आरोप आहे। आम्ही गेल्यानंतर आम्ही पाहिलं तर ते आमचं सगळं घर 198 गट नंबर 198 मध्ये आमचं घर होतं। ते घर फोडलेलं होतं। ते दम दिला, हे सोडून द्या म्हणले, हे जमीन हे करायचं सोडून द्या म्हणले। या प्रकारानंतर कदम कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली। मात्र सातारा पोलिसांच्या शिरवळ पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी प्रथम तक्रार घेण्याचाच नकार दिला। मात्र कदम आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला। त्यात तानाजी शिंदे यांचं नावही टाकलं। मात्र तानाजी शिंदे यांच्या नावापुढे कंसात पूर्ण नाव माहिती नाही असंही म्हटलंय। पोलीस उघडपणे शिंदेंची बाजू घेत असल्याचा आरोप कदम यांनी केलाय। त्या माणसाविरोधात कंप्लेंट देतात। तो माणूस असिस्टंट कमिशनर ॲडिशनल कमिशनर पदावर काम करीत असून त्या व्यक्ती फार मोठी आहे। जर तुम्ही कंप्लेंट दिली, तुम्ही रोज गाडीवर येऊन जाऊन करता, तुमचा ॲक्सिडेंट झाला किंवा तुमच्या विरोधात जर समजा जबरी मारहाणीचा, खंडणीचा, चोरीचा अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात फक्त एका फोनवर। त्यामुळे तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, त्या हिशोबाने तुम्ही कुठल्या प्रकारे कंप्लेंट द्यायची त्याचा विचार करावा। याबाबत तानाजी शिंदेंनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। वडवाडी गावात मी सुट्टीवर गेलो होतो, तिथं पुतण्याचा आणि शेतकऱ्यांचा वाद झाला, तेव्हा सोडवायला गेलो पण दमबाजी केली नाही असं शिंदे यांचं म्हणणं आहे। खरं तर पालिका अधिकाऱ्यांना त्यांना मिळालेली गाडी ही पालिकेच्या हद्दीतच आणि शासकीय कामांसाठीच वापरावी असे संकेत आहेत। अपरिहार्य परिस्थितीत पालिका हद्दीबाहेर अधिकारी गाडी वापरू शकतात, मात्र त्यासाठी महापालिका आयुक्तांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे। तानाजी शिंदेंनी मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र आहे। शासकीय गाडी प्रायव्हेट कामासाठी वापरता येते, त्यासाठी जे काही पर किलोमीटर रेट आहे ते भरावे लागतात। परंतु जो तुम्ही दुसरा प्रकार म्हणताय त्याबद्दल मला काही भाषा नाही करता येणार आणि तो काही माझ्या ज्युरिडिक्शनमधला विषय नाही आहे। परंतु मी तरी माहिती घेऊन आपल्याला मला सांगता येईल। आता सध्या मला काही माहिती नाही। आता एवढा मोठा अधिकारी पालिकेच्या गाडीचा गैरवापर करत असेल तर त्याला रोखणार तरी कोण आणि कसं, असा प्रश्न पालिका वर्तुळात उपस्थित केला जातोय। श्रीकर परदेशी यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली होऊन काही महिने झाले आहेत। पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदी असताना श्रीकर परदेशी यांनी पारदर्शी कारभाराचा नमुना ठेवला होता। वैयक्तिक कामासाठी श्रीकर परदेशी अनेकदा स्वतःच्या अल्टो मोटारीतून फिरायचे हे चित्र अनेक नागरिकांनी पाहिलं आहे। श्रीकर परदेशी यांचं हे उदाहरण एका बाजूला आहे तर दुसरीकडे तानाजी शिंदेंचं उदाहरण पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडमोरचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।